आज दिनांक 1 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी यात्रेनिमित्ताने श्री कालभैरवनाथ देवस्थान येथे दर्शन घेतले व तेथील विश्वस्त यांच्याकडून कालभैरवनाथाची माहिती जाणून घेतली आहे. बघू पुढे माहिती देताना कालभैरवनाथाचे विश्वस्त. त्या ठिकाणी तुम्ही विश्वास आहात का? महत्व तेवढी आम्हाला माहिती द्या. हो हो सांगू का? हे पौराणिक देवस्थान आहे. ज्या वेळेस आपल्या नेवासा या ठिकाणी देव दानवाच्या पंक्ती बसल्या होत्या आणि इंद्राचे जे 14 रत्न समुद्रामध्ये पडले होते, ते समुद्रामधून ते रत्न काढण्यासाठी देवाने वसुकी सर्पाची दोरी केली आणि द्रोणागिरी पर्वत याची रवी केली आणि ते 14 रत्न बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक अमृताचा कळश निघला आणि मदिरा निघली म्हणजे दारू. तर मग त्या पंक्ती बसल्या देवाने सांगितलं का हे अमृत आपण प्रशांत साऱ्याला वाटू. पण देवाने काय केलं, मौनी रूप धारण केलं आणि ते अमृत जे होतं ते देवाला वाटलं आणि जे मदिरा होती ती राक्षसाला दिली आणि ते राक्षस त्या मदिरेच्या निशेमध्ये आणि बेफान झाल्याने पूर्ण मध्येच ते मारामारी करू लागले. तेवढ्यामध्ये ते काय झालं, राहू देवाच्या पंक्तीमध्ये बसला आणि ते अमृत प्रशन केलं, चंद्राच्या लक्षामध्ये आलं आणि देवाला भगवंताला सांगितलं की राहू आपल्या पंक्तीमध्ये बसून अमृत केलेलं आहे. तेव्हा मग ते सुदर्शन चक्राने राहूचं शिर उडवलं आणि ते अमृत त्यांच्या भांडणामध्ये प्रवरेमध्ये वाहत आल्यानंतर शंकराने भगवंताला आज्ञा केली भैरवनाथाला की तू आता हे अमृत जे वाहत चाललेलं आहे प्रवरेमध्ये, हे बहिरवाडी या गावामध्ये त्या ठिकाणी तू हे त्रिशूळ मार आणि त्या ठिकाणी कुंड तयार कर आणि ते अमृत जे आहे ते त्या कुंडामध्ये आडून त्या ठिकाणी तुम्ही स्वयंवर आणि जे काय पीडित लोक आहेत, जे काय महारोगी, कुष्ठरोगी, सर्प अनेक प्रकाराच्या या ठिकाणी लोकांच्या अनुभवावरून मला ते सांगतात की आम्हाला गुण आला. तेव्हा हे जागृत देवस्थान असं हे प्रवरेच्या मध्यदारामध्ये हे मंदिर या कुंडावरती बांधलेलं आहे. बाबा, या ठिकाणून जे भाविक भक्त येत आहे या ठिकाणी जे वाळू घेऊन जात आहे, वाळू विषयी काय सांगणार तुम्ही? वाळूविषयी असा प्रश्न आहे की या वाळूमध्ये खूप जाज्वल्य आहे. या वाळूमध्ये असं जाज्वल्य आले आणि माणसाची श्रद्धा हे महत्वाची असते आणि त्या वाळूमुळे काय होतं, ही तर कुंड हे पवित्र आहे, त्या कुंडामधली वाळू ही एक पवित्र आहे आणि जे माणसाचे जे मनामध्ये काही इन्सू सर्प अमुक तमुक हे दृष्टी पडतात. कारण हा एक चमत्कार असतो, कारण ते भक्ताला चमत्कार दाखवतात का आता तू बऱ्याच दिवसापासून मला भेटला नाही, मग ते काहीतरी सर्प म्हणा काहीतरी ते चमत्कार दाखवतात आणि मग आम्ही इथं आल्यानंतर त्याला सांगतो की ही तुम्ही वाळू घेऊन जा आणि वाळू तुमच्या परिसरामध्ये टाका, तुम्हाला सर्प दिसणार नाही. असे अनेक उदाहरण आम्हाला भक्तांनी सांगितले का आम्हाला गुण येतो त्या वाळूचा. तर त्याचा महिमा वाळूचा असा आहे की सर्प इन्सू तुमच्या नजरी पडू नये राहणार रोनात. तेव्हा हे वाळूचं महत्व या भैरवनाथामुळं ते खूप जाज्वल्य झालेलं आहे. या ठिकाणी सकाळपासून म्हणा यात्रेला सुरुवात झाली, या ठिकाणी आपल्या किती भाविक भक्त येतात तुमच्या अंदाजे? आता आमच्या अंदाजे सकाळपासून या ठिकाणी ज्यावेळेस कावडीचं पाण्याचा अभिषेक केला आणि त्यानंतर जे भक्त आतापर्यंत आलेले आहेत, तर माझ्या मते जवळजवळ 1.5 लाखाच्या पुढे भक्त येऊन गेलेले. या ठिकाणी भैरवाची जी महिमा सांगितली बाबांनी, या ठिकाणी विश्वासाचे महंत होते, या ठिकाणी सांगितली त्यांनी सगळं माहिती व्यवस्थित. सहकार्य करा.